प्रचाराचे आता शेवटचे 4 दिवस शिल्लक राहिले. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण अत्यंत चांगलं आहे. अनेक जनसामान्यांमध्ये उठाव झालेला आहे. जो उठाव आपल्याला नुकत्याच पार पडलेल्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. एक सुप्त लाट महाराष्ट्राच्या जनतेमध्ये होती आणि ती आजही आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभेत 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. स्पष्टपणे महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला आणि बहुमत मिळालं. आणि ह्या विधानसभेत सुद्धा एक उठाव झालेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत 100% महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येईल हा पूर्ण विश्वास या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आम्हाला मिळत आहे. मिरजेमध्ये काय परिस्थिती आहे तानाजी सातपुते? मिरज हा खरं काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपेमध्ये हा आता मतदारसंघ शिवसेनेकडे गेलेला आहे. आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते हे महाराष्ट्रासह आज सांगली जिल्ह्यात आणि मिरजमध्येही कामाला लागलेले आहेत. सुरुवातीला थोडीशी धुसफूस असते कारण इथे आमचेही काही इच्छुक कार्यकर्ते होते, त्यांनी अनेक महिन्यांपासून कष्ट घेतलेले होते. पण आज तानाजीराव सातपुतेसुद्धा एका सर्वसामान्य परिस्थितीतून एक मोठी लढाई ते करत आहेत आणि त्यांना जनसामान्यांची चांगली साथ मिळत आहेत. सत्ताधारी आमदार हे मिरज मतदारसंघातल्या सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जात नाहीत. लोकांचे विकासाचे प्रश्न त्यांनी डावलेत आणि म्हणून तानाजीराव सातपुतेंना उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला इथे मिळतोय असं मला या ठिकाणी दिसतंय. राज्यात महायुती सरकार येणार असा दावा की त्यांची खूप यशस्वी ठरते असं वाटत होतं. मात्र निम्म्यातनंच आता भाजपचा जो आहे तो प्रचाराचा मूड बदलला आहे. बटेंगे तो कटेंगे असा नारा घेऊन आता महाराष्ट्रातील नाही, जेव्हा भाजप पक्ष हा लाचार होतो तेव्हा लाचारीमध्ये हे असले काहीतरी प्रयोग ते करतात आणि जाणीवपूर्वक जातीमध्ये जाती धर्मामध्ये विष पेरण्याचं पाप ही मंडळी करतात. ह्याची आवश्यकता नाही आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा विचाराचा महाराष्ट्र आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातली जनता अशा विचारधारेला थरा देत नाही, देणार नाही. आणि हे निवडणुकीचे गिमिक्स हे भाजपनी बंद करावे. हे बटेंगे का कटेंगा जे काय असलं बडबड करतात ही त्यांना शोभणारी नाही. महाराष्ट्राच्या जनतेला ही पटत नाही. आणि म्हणून ओढ निक्की सांगतो की महाराष्ट्रामध्ये विकासाचे मुद्दे, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणारे मुद्दे, या ठिकाणी जे काही उत्तम प्रशासन आणि प्रशासनातनं लोककल्याणाची कामं, आज जे काही त्यांनी लाडकी बहिणीची योजना काढली ही केव्हा काढली? लोकसभेच्या नंतर. मग तुम्ही 2-2.5 वर्ष सत्तेवर आहात आणि या ठिकाणी आज एकीकडे महिलांवर भाजपच्या आणि महायुतीच्या कारकिर्दीमध्ये अत्याचार होत आहेत, दुसरीकडे तुम्ही महिलांना 1500 रुपये देऊन आमिष दाखवण्याचा प्रयत्न करताय. महिलांना या ठिकाणी आज लाडक्या बहिणीपेक्षा या ठिकाणी सक्षम बहीण आणि ताकदीची बहीण हे करणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीच्या राहुलजी गांधींच्या नेत्यांनी पवारसाहेब उद्धवसाहेबांनी जाहीर केलेलं आहे की आम्हीही 3000 रुपये देऊन आणि बहिणांना सक्षम करू. हा त्याचा दृष्टिकोन आहे. म्हणून मला लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट होईल असं मला वाटत नाही. भगिनींना आणि महिलांनाही जाणीव की महाराष्ट्रात शून्य मत ह्या ठिकाणी चांगलं सरकार महाविकास आघाडीचं सरकार आहे. उद्धव ठाकरे असतील, अमोल कोल्हे असतील यांची हेलिकॉप्टरची तपासणी झाली. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट निर्माण झाल्यानंतर आता पंकजा मुंडे असतील, एकनाथ शिंदे यांचं सुद्धा हेलिकॉप्टर चेक केलं जाते. काय प्रकार आहे? नाही, म्हणजे एकीकडं ना हे थोडं म्हणजे जाणीवपूर्वक सिच्युएशन क्रिएट करणं, त्यातनं काहीतरी स्पेक्युलेटिव्ह करणं हा प्रकार या सत्ताधारी पक्षाचा आहे. आता उद्धवसाहेब म्हणजे एखादा स्टार कॅम्पेनर, एखादा पक्षाचे वरिष्ठ नेता कुठेतरी प्रचाराला जाताना त्यांच्या काही बॅगेत कोण घेऊन जाणार आहे का? एवढं म्हणजे असं होऊ शकतं का? मग उगाच कुठल्या तरी मोठ्या नेत्याला आवडून ठेवणं, मग ATCची परवानगी मिळते का नाही मिळत, जाणीवपूर्वक काहीतरी खोड काढणं, हा प्रकार हे सत्ताधारी पक्ष वायबल झाले. वायबल होणे उद्योग करते असं लक्षात आलेलं. टार्गेट असेल लीडचं काय अंदाज आलाय काय? नाही, माझं मताधिक्य बघा, मी घराघरापर्यंत पोचलेलं माझ्या पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांच्या हृदयामध्ये पोचलेलं आहे. मी जे काही गेले 20 वर्षापासून काम करतो आहे. दुष्काळात मी लोकांच्या मध्ये होतो, पुराच्या प्रसंगामध्ये, एक अत्यंत वाईट प्रसंगामध्ये लोकांना प्रचंड मोठं मदत कार्य मी केलं. एक लोकप्रतिनिधी म्हणून 1600 कोटीचा विकास निधी 6 वर्षात माझ्या मतदारसंघामध्ये आले. प्रचंड मोठी विकास कामं लोकांची झाली आहेत. लोकांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होतो. लोकांच्या व्यक्तिगत अडचणींमध्ये आम्ही लोकांना मदत करत असतो आणि ह्यातून लोकांची एक वेगळी भावना
कदम कुटुंबाच्या बाबतीत मी ती पुढे ते सातत्य करू शकलो म्हणून मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये जे उच्चांकी निवडून येणारे मतदारसंघ असतील महाविकाससाठी त्यामध्ये मला लोकांच्याकडून मला आशीर्वाद मिळतील आणि लोकांचं प्रेम आणि साथ मिळेल. 1500 रुपयेवरून आता 2100 रुपये देणार आहेत. राज्यातील महिलांना काय सांगाल? नाही ते सत्तेवर आले तर ना, सत्तेवर तर महाविकास आघाडी येते. आम्ही तर 3000 देतोय, ते नुसतं घोषणा करतायत म्हणून त्यांची घोषणा ती घोषणाच राहणार आहे. आम्ही तर प्रत्यक्षपणे 3000 रुपये देणार आहे महाविकास आघाडी सरकार, कारण हे वचन आहे महाराष्ट्राच्या जनतेला आणि त्यासाठी निश्चितपणे पुढे कारवाई होईल. प्रतिपटाने पुन्हा एकदा टिप्पणी केलेली आहे राहुल गांधींच्यावरती की त्यांनी त्यावेळी वेळ दिला नाही, वेळ दिला असता ही वेळ आली नसती. ते मला काय माहीत नाही. शरद पवार इचलकरंजीत भिजले, शिराळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणले की आमची सभा होते, शुभ संकेत आहे. नाही पावसात भिजणं हे सत्ताधारी पक्षाला शुभ संकेत नाहीत, विरोधी पक्षातल्या नेत्यांना शुभ संकेत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रात केंद्राची सगळी म्हणजे मोदी असतील, अमित शहा असतील, योगी असतील, या पद्धतीने प्रचार करतायत, वारंवार त्यांचे दौरे चालू आहेत. याकडे कसं बघतात? महाराष्ट्रातलं भाजप इथे कमी पडतंय की? मला वाटतं केंद्रातल्या भाजपच्या नेतृत्वाला महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांवर आणि त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आता विश्वासच राहिला नाही आणि म्हणून आता ही निवडणूक केंद्र सरकारने आणि केंद्र भाजप पक्षाने हातात घेतलेली असं दिसतंय. आणि तसंही गेले 2 वर्ष आम्ही बघतोय महायुतीमध्ये शिवसेना काय, भाजप काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा काय, सगळं चालवतं तर दिल्ली. ही नुसती नावाला बसली आहेत महाराष्ट्रामध्ये, चालवते सगळं दिल्ली. आणि म्हणून दिल्लीमध्ये दुर्दैव हे की महायुती सरकार महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला झोकण्याचं पाप करतं आहे. आपला हा महाराष्ट्र कधी कुणासमोर झुकला नाही आणि महाविकास आघाडीचे आम्ही लोक, काँग्रेस पक्षाचे आम्ही लोक कधी झुकून देणार नाही. राज्यामध्ये प्रचारामध्ये बरोबर तुम्ही तुमचा मतदारसंघ पिंजून काढला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.